श्री स्वामी समर्थ. शुभ प्रभात मंडळी. आज आहे 2 जुलै आणि वार आहे मंगळवार. आजचा दिवस सगळ्यांना चांगला, सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या संपूर्ण 12 राशींच्या राशी दैनिक भविष्याला सुरुवात करते. सर्वात प्रथम जी रास आहे ती आहे मेष रास. मित्रांचा आधार आज तुम्हाला लाभणार आहे आणि ते तुम्हाला आनंदी ठेवतील. आर्थिक प्रश्नांमुळे रचनात्मक विचार करण्याची आपली ताकद नष्ट होण्याची शक्यता आहे. कुटुंबियांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत यासाठी तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा. राग हा केवळ काही काळापुरता केलेला वेडेपणाच असतो आणि त्यामुळे तुमच्या हातून काही मोठ्या चुका देखील घडू शकतात. याची जाणीव नेहमीच ठेवायची आहे. प्रेमामध्ये जोर जबरदस्ती टाळायची आहे. महत्त्वाचे प्रकल्प वेळेवर पूर्ण केल्यामुळे व्यावसायिकदृष्ट्या तुम्हाला भरघोस नफा मिळणार आहे. विद्यार्थ्यांना सल्ला दिला जातो की मैत्रीमुळे आपल्या महत्त्वाच्या वेळेला खराब करू नका. मित्र हे येणाऱ्या काळातही भेटू शकतात, परंतु शिक्षणासाठी ही वेळ अधिक उत्तम आहे. एखादी अनोळखी व्यक्ती तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारामध्ये वाद निर्माण करू शकतात. पुढील रास आहे वृषभ रास. तुमची कमकुवत जीवन इच्छा तीव्र विषासारखी शरीरावर विपरीत परिणाम करेल. म्हणूनच कलात्मक आनंद देणाऱ्या कामात स्वतःला गुंतवून घ्या आणि आजाराशी सामना करण्यास तयार राहा. जीवनसाथीसोबत पैशाने जोडलेल्या कुठल्या मुद्द्यांना घेऊन आज वाद होण्याची शक्यता आहे. आज तुमच्या व्यर्थ खर्चावर तुमचा साथी तुम्हाला लेक्चर देण्याची शक्यता आहे. कुटुंबाच्या आघाडीवर सारे काही सुरळीत असणार आहे आणि त्यामुळे तुमच्या योजनेमध्ये त्यांचा संपूर्ण पाठिंबा तुम्ही अपेक्षित धरू शकतात. थोड्याफार अडचणींच्या व्यतिरिक्तही आज तुमचे प्रेम जीवन हे चांगले राहील आणि तुम्ही आपल्या जोडीदाराला खुश ठेवण्यात यशस्वी देखील व्हाल. तुमचे सहकर्मी यांना तुम्ही काही विशिष्ट विषय ज्या पद्धतीने हाताळत आहात ते आवडणार नाहीत, परंतु ते तुम्हाला सांगू देखील शकणार नाहीत. तुमच्या अपेक्षाप्रमाणे काम होत नसेल तर तुमच्या कामाची पद्धत तपासून पहा. पुढील रास आहे मिथुन रास. मद्यपान करू नका, त्यामुळे आपली झोप बिघडू शकते आणि चांगल्या विश्रांतीपासून तुम्ही दूर जाऊ शकतात. धनाची आवश्यकता आज कधीही पडू शकते, म्हणूनच आज जितके धन शक्य असेल तितके तुम्ही म्हणजे पैशाची बचत करण्याचा विचार जरूर करा. ताणतणाव दडपण्याच्या काळावर मात करता येईल, मात्र आपल्या कुटुंबाचा पाठिंबा तुम्हाला मदत करेल. प्रेमामध्ये एकतर्फी वेळ मोह तुम्हाला तीव्र दुःख देतील. कामातील अवघड टप्पा सहकाऱ्यांच्या वेळेत झालेल्या मदतीमुळे पार पडू शकतो. त्यामुळे तुमची व्यावसायिक बाजू सांभाळणं, व्यावसायिक स्थान पुन्हा मिळवणं शक्य होणार आहे. व्यावसायिक आज व्यवसायापेक्षा जास्त आपल्या कुटुंबातील लोकांमध्ये वेळ घालवणं पसंत करतील. यामुळे तुमच्या कुटुंबात सामंजस्यपणा कायम राहील. आज एखाद्या कठीण परिस्थितीत तुमचा जोडीदार कदाचित तुमच्या पाठीशी उभा राहणार नाही. पुढील रास आहे कर्क रास. अति खाणं टाळायचं आहे. तुमच्या वाढत्या वजनावर सातत्याने तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. तुमच्या जवळील अतिरिक्त पैसा हा सुरक्षित स्थळी ठेवा, त्यामुळे येणाऱ्या काळात तुम्हाला त्याचा लाभ होईल. तरुणाईचा सहभाग असणाऱ्या उपक्रमात स्वतःला गुंतवण्यासाठी चांगली वेळ आहे. आज तुम्ही आपल्या आयुष्यातील खऱ्या प्रेमाला मुकणार आहात, परंतु चिंता करू नका, वेळ येताच प्रत्येक गोष्ट बदलत असते. त्यानुसार तुमचे जीवनही प्रेमाने भरून जाऊ शकते. प्रवासामुळे नवीन व्यवसायात संधी मिळणार आहेत, त्यामुळे कुटुंबातील गरजांना पूर्ण करून तुम्ही बऱ्याच वेळा स्वतःला वेळ देणं विसरतात, परंतु आज तुम्ही सर्वांपासून दूर होऊन आपल्या स्वतःसाठी वेळ घालवू शकतात. जर तुम्ही तुमच्या जोडीदाराने मद्यप्राशन केले आणि भरपूर जेवण केले असेल तर प्रकृतीवर परिणाम देखील होऊ शकतो. पुढील रास आहे सिंह रास. सुखी आयुष्यासाठी वेळेचा निव्वळ व्यय करणाऱ्या हट्टी स्वभावाचा त्याग करायचा आहे. दीर्घकालीन फायद्यासाठी शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. तसंच पालकांचे आरोग्य सुधारेल आणि ते तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव देखील करतील. एखाद्या इंटरेस्टिंग व्यक्तीची भेट होण्याचा संभव आज दिसत आहे. कार्यालयातील वरिष्ठ तसेच सहकारी यांच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य वाढणार आहे. कुटुंबातील गरजांना पूर्ण करून तुम्ही बऱ्याच वेळा स्वतःला वेळ देणं विसरतात, परंतु आज तुम्ही सर्वांपासून दूर होऊन आपल्या स्वतःसाठी वेळ घालवू शकणार आहात. तुमचा जोडीदार आज तुमच्या टीन एजमधील काही आठवणींना उजाळा देईल. त्यापैकी काही आठवणी खटाळ सुद्धा असू शकतात. पुढील रास आहे कन्या रास. आज तुम्ही ऊर्जेने भरपूर असाल. तुम्ही जे काही कराल त्यासाठी तुम्हाला नेहमीपेक्षा निम्माच वेळ लागेल. आज केलेली गुंतवणूक तुमच्या समृद्धी आणि आर्थिक सुरक्षिततेला पूरक ठरणार आहे. पाहुण्यांना भेटण्यास संध्याकाळ व्यतीत होईल. विवाहाचा प्रस्ताव आपल्या प्रेम प्रकरणाला आयुष्यभराच्या बंधनात बदलेल. नव्या संकल्पना फलप्रद ठरतील. तुमचे व्यक्तिमत्व असे आहे की जास्त लोकांसोबत भेट घेऊन तुम्ही चिंतित होऊन जातात आणि नंतर मात्र आपल्यासाठी वेळ काढण्याचा प्रयत्न करतात. यासाठी आजचा दिवस तुमच्यासाठी खूप उत्तम राहणार आहे. आज तुम्हाला आपल्यासाठी पर्याप्त वेळ देखील मिळणार आहे.
तुमचा जोडीदार अनपेक्षित काहीतरी अद्भुत काम करून जाईल जे अविस्मरणीय असणार आहे. पुढील रास आहे तुळ रास. चांगल्या सुदृढ आरोग्यासाठी लांबवर चालत जा. धनाची आवश्यकता कधीही पडू शकते, म्हणून आज जितके शक्य असेल आपल्या पैशाची बचत करण्याचा विचार करा. तुमच्या खेळकर आणि खोडकर स्वभावामुळे अवतीभोवतीचे वातावरण हे प्रसन्न बनेल. आज तुम्ही मेहनत केली तर यश निश्चितच मिळणार आहे, कारण आजचा दिवस तुमचाच आहे. तुम्हाला अपेक्षित असलेली कौतुकाची थाप, मान्यता आणि पारितोषिके मिळण्याचा प्रसंग पुढे ढकलण्यात आल्याने तुम्ही निराश व्हाल. जर तुम्हाला वाटते की काही लोकांसोबत संगती करणं तुमच्यासाठी योग्य नाही आणि त्यांच्यासोबत राहून तुमची वेळ खराब होते, तर त्यांचा साथ तुम्ही सोडला पाहिजे. तुमचा जोडीदार आज तुमची प्रशंसा करेल आणि पुन्हा एकदा तुम्ही त्यांच्या प्रेमात पडाल. पुढील रास आहे वृश्चिक रास. उघड्यावरील अन्नपदार्थ खाऊ नका, त्याने आजारी पडायची शक्यता अधिक आहे. आज केवळ बसून राहण्यापेक्षा काहीतरी असे करा की ज्यामुळे तुमची मिळकत क्षमता वाढू शकेल. कुटुंबातील सदस्य आपल्या विचारांच्या दृष्टिकोनास पाठिंबा देतील. आपल्या जोडीदाराबरोबर बाहेर जाताना आपले वर्तन सुयोग्य असू द्या. नवीन गोष्टी शिकण्याकडे तुमचा कल असून तो उल्लेखनीय ठरणार आहे. तुमच्याद्वारे आज रिकाम्या वेळेत असे काम केले जातील की ज्या बाबतीत तुम्ही नेहमी विचारच करत होतात, परंतु त्या कामांना करण्यात समर्थ होऊ शकत नाही. तुमच्या जोडीदाराच्या तातडीच्या कामामुळे तुमची योजना पारगळणार आहे, पण शेवटी जे झालं ते चांगल्यासाठीच हे तुम्हाला नक्कीच जाणवेल. पुढील रास आहे धनुरास. तुमचा दुर्दम्य आत्मविश्वास आणि कामाची सुटसुटीत वेळ यामुळे आज दिवसभरात विश्रांती घेण्यास तुम्हाला वेळ मिळेल. भूतकाळातील गुंतवणुकीतून आमदनी वाढवणे दृष्टीपथात येणार आहे. इतरांवर प्रभाव टाकण्याची क्षमता तुम्हाला बक्षीस मिळवून देईल. तुमचा प्रिय व्यक्ती यांनी केलेल्या शेरेबाजारीवर तुम्ही खूप संवेदनशील बनाल. तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवा आणि परिस्थिती अधिक बिघडतील असे कृत्य करणं टाळायचं आहे. प्रेम अमर्याद असतं, असीम देखील असतं हे तुम्ही यापूर्वी ऐकलं असेलच, पण आज तुम्ही याचा अनुभव नक्कीच घेणार आहात. तुमचे व्यक्तिमत्व लोकांपेक्षा थोडे वेगळे आहे. तुम्ही एकटा वेळ घालवणं पसंत करता. आज तुम्हाला आपल्यासाठी वेळ मिळेल, परंतु ऑफिसच्या बऱ्याच समस्या तुम्हाला त्रास देत राहतील. तुमच्या जोडीदाराची प्रकृती काहीशी खालवण्याची शक्यता आहे. पुढील रास आहे मकर रास. उत्स्फूर्तपणे वागण्यावर नियंत्रण ठेवायचं आहे आणि दूराग्रही स्वभावावर नियंत्रण ठेवा. खास करून पार्टीमध्ये, त्यामुळे एखाद्याचा मूड खराब होऊ शकतो. तुमच्या अवास्तव नियोजनामुळे निधीची कमतरता आज तुम्हाला भासू शकते. तुमच्या जवळच्या व्यक्ती तुमच्या खाजगी आयुष्यात अडचणी निर्माण करू शकतात. प्रेमाची ताकदच तुमच्यासाठी प्रेम करण्याचे कारण ठरेल. तुमच्या बॉसचा मूड चांगला असल्यामुळे कामाच्या ठिकाणी आज चांगल्या गोष्टी घडतील. आपल्या घनिष्ठ मित्रांसोबत आज तुम्ही रिकाम्या वेळेचा आनंद घेण्याचा विचार करू शकतात. क्षुल्लक वाद विसरून जेव्हा तुमचा जोडीदार तुमच्याजवळ येईल आणि तुम्हाला मिठी मारेल, तेव्हा आयुष्य हे खूपच सुंदर होणार आहे. पुढील रास आहे कुंभरास. तुमचे विनयशील वागण्याबद्दल कौतुक होणार आहे. अनेक लोक तुमच्यावर स्मृतिसुमने उधळतील. संयुक्त प्रकल्पात आणि संशयास्पद आर्थिक योजनेमध्ये गुंतवणूक करू नका. सायंकाळी मित्रांबरोबर बाहेर जाणं अनेक गोष्टींसाठी चांगले असेल. खाजगी घडामोडी संपूर्ण नियंत्रणाखाली राहतील. तुम्ही काम करत असलेला एखादा दीर्घकालीन प्रकल्प रखडू शकतो. रिकाम्या वेळेचा पूर्ण आनंद घेण्यासाठी तुम्हाला दोघांपासून दूर होऊन आपले आवडते काम केले पाहिजे. असे करण्याने तुमच्या सकारात्मक बदल घडून येतील. कामाच्या ठिकाणी सगळं काही आज चांगलं असणार आहे. तुमचा मूड हा दिवसभर चांगला राहणार आहे. पुढील आणि शेवटची रास आहे मीन रास. तुम्ही भावनिकदृष्ट्या खूप असुरक्षित असाल, म्हणून तुम्ही खूप दुखावले जाल. अशा परिस्थिती प्रसंगापासून दूर राहा आणि सावध देखील राहा. ज्या लोकांनी कुणाकडून उधार घेतलेले आहे त्यांना आज कुठल्याही परिस्थितीत उधार चुकवावे लागू शकते, ज्यामुळे आर्थिक स्थिती ही थोडी कमजोर होईल. तुमचे जीवन बदलण्यासाठी पत्नी मदत करेल. स्वतःच्या प्रयत्नाने तुम्ही तुमचे जीवन फॅशनेबल करू शकाल आणि इतरांवर अवलंबून राहण्याऐवजी किंवा दोष देण्याऐवजी स्वतः काम कराल. आजची डेट होऊ न शकण्याची शक्यता असल्यामुळे निराशा येऊ शकते. आपल्या व्यवसायात स्थिर स्थावर झालेल्या अनुभवी लोकांशी जवळीक साधा, ते तुम्हाला भविष्याची दिशा दाखवतील. तसेच आज तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत एक सुंदर संध्याकाळ घालवता येणार आहे आणि तुमचा जोडीदार तुमच्यासाठी छान सरप्राईज घेऊन येणार आहे. तर हे होतं आजचं आपल्या संपूर्ण 12 राशींचं राशी दैनिक भविष्य. चला तर मग उद्या भेटूया अशाच 12 राशींच्या राशी दैनिक भविष्यासोबत. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.